राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपले बरेचसे शेतकरी बांधव काय म्हणले होते की बाबा जे काय आंब्याची कोई एखादी असली, जर समजा गावरान आंबा असला, उदाहरण म्हणून सांगतो, आपण एखाद्या गावाला गेलो, समजा मुंबईसारख्या ठिकाणी गेलो तर तिथं एखादा आंबा गावरान भेटला, उदाहरण सांगायला बरं का, आणि तिथून जर समजा ती कोई जर आपण आणली, एखादा आवडा आंबा तो त्याच्यातला मग गावरान असू रायवळ म्हणजे कोणत्या बी ह्याच्यातला असला, डोंगरातला किंवा एखाद्या वाडीतला एखाद्या गावातला जर आंबा असला आणि तिथं जर एखाद्याने विकायला आणला आणि ते जर आपल्याला आवडला तर आपण काय म्हणतो, ती कोई आपण लावू. तर त्या पद्धतीने येतो का? किंवा एखाद्या वेळेस हापूस आंबा असतो, त्या हापूस आंब्याची कोई जर लावली तर आपल्याला त्याच गुणाचा तसलाच गोड लागन का आपल्याला आंबा, म्हणजे तसलाच हापूस आपल्याकडे येईन का? म्हणून कोईच लागवड जर केली तर आपल्याला जमन का? आपले बरेचसे शेतकरी म्हणले होते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मग त्याच्यात गावरान असू द्या, हापूस असू द्या, केशर असू द्या, दशेरी असू द्या, लांगडा असू द्या, पायरी असू द्या, तोतापुरी असू द्या, जे काय आपल्याला पाहिजे ते आंबा जर आपल्याला घेतला आणि ते आंब्याची कोई जर आपल्या रानात येऊन आपण लावली, कॅरीबॅगमध्ये म्हणा कुठं म्हणा, आणि तशाच प्रकारचा आंबा येईन का? तर मित्रांनो, येत नाही. कारण माहिती का, त्या वातावरणामधला आपल्या वातावरणामध्ये लय मोठा बदल पडतोय. आता तुम्ही म्हणता मग कलम कसं काय येतो? कलम येतो मित्रांनो. कलमचं काय असतंय, त्याच कांडी तिथंच म्हणजे सट झालेली असते ती, आणि आपल्या वातावरणामध्ये ती सुद्धा सट होती बघ. आणि म्हणजे हे जे काय कलम आहे, आता हे कलम जसं आपण केलेलं आहे का, तसं ते कलम त्याला वरची कांडी जोडलेली असते, म्हणजे डोळा जोडायला असते, आणि खालचं मातृवृक्ष असते, म्हणजे त्याच्यात मग गावरान असो कोणता असो. मग तसं आहे, गावरान कोय जर लावली तर त्याच्यातलं वातावरण आणि त्याच्यातली मातीचा गुणधर्म असतो का, ते सगळा बदल पडतोय, त्याच्यामुळं ते येत नाही. त्याच्यामुळं जर लावायचं असलं तर आपल्याला त्याच कोयीचं मातृवृक्ष असते, त्याची कांडी आणा, त्याची कलम भरा, नंतरच त्याचं आपल्याला झाड लावता येते. त्याच्यामुळं जर समजा हे कोय जर लावली, शुद्ध भाषेत सांगतो, एकदम शुद्ध भाषेत, ती भाषा म्हणजे कोणती, DNA चेंज होते म्हणतात ना, DNA चेंज होते, तसं आहे आपले माती, वातावरण आणि कोई हे सगळंच बदल होतोय. बदल झाला त्याच्यामुळे त्याची चव बदलती, तसा येईन म्हणजे त्याच्यापेक्षा चांगला बी होईन आंबा, किंवा तसला होईन, किंवा साईज सुद्धा बदलन, साईज लहान होईन, मोठी होईन. केसरं जर आंब्याला, आता गावरान आंब्याला केसरं असतील कोईला, तर केसरं येणार नाहीत, जरी आले तरी तसली चव राहणार नाही, गोडपाना येणार नाही, वेगळाच लागणार, म्हणजे गोड बी लागणार नाही आणि आंबट बी लागणार नाही, जरा वेगळीच चव लागणार. माझा अनुभव नाही, बरेचशा शेतकरीचा सुद्धा अनुभव असेल की तिथं म्हणतात की बाबा आम्ही तिथं आंबा खाल्ला होता, एकदम चांगला लागला होता, आणि हेच कसं काय वेगळा लागला काही बाबा. मग तसं होतंय. त्याच्यामुळं कोय जर लावली, एक तर आपल्याला 7-7, 10-10 वर्ष आपल्याला थांबावं लागतंय. एवढं थांबायची गरज नाही, तिथं कलम कांडी आणा आणि त्याला जोडा. त्याच्यामुळं कोयच्या जास्त फनगडीत पडू नका. त्याच्यामुळे बरेचसे आपले शेप्या आहे का, शेप्या आंब्याचं जर समजा आपल्याला जर समजा बुड पाहिजे असलं तर आपल्याला ते कोई लावता येते, आणि त्याच्यावर आपल्याला कलम भरून दुसरे कोणते बी ते जोडता येतात. पण हे बाकीचे गोड आंबे हे ते म्हणतात का वेगळे वेगळे प्रकारचे आंबे या लावलेत, हे ते चुकीचा गैरसमज आहे मित्रांनो. ते मनातून काढून टाका आणि आपल्याला कलमच जोडा आणि त्याला कलम हे करा. भले ते गावरान असू द्या, कोणतं असू दे, ते आवडतं का आपल्याला ते आणायचं, कलम जोडायची आणि लगेच ते कलम करून टाकायची, असं जोडा. पण असं हे करू नका की ते आणायचं आणि तसंच होईन, तसलं होत नसतं. माणसात बदल पडतो का तिथून आलं आणि इथं जर 8-15 दिवस राहिले की इथं गुण लागतो त्याला. तसंच आहे मित्रांनो या झाडाचं ह्याचं सुद्धा. त्याच्यामुळं त्याच्या फनगडीत पडू नका, डायरेक्ट आपल्याला कलम कांडी आणा जोडा. तर मित्रांनो, मी माहिती सांगितली आहे, तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा, नवीन असताना आपल्या चॅनलवर होतं. तर नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत सेंद्रिय. धन्यवाद.